सार्थ श्री दासबोध दशक 14वा समास 8वा अखंड ध्यान निरूपण. श्रीराम बरेसा प्रसंग झाला तो होऊन गेला आता तरी ब्राह्मणी आपणाला शहाणे करावे. देव पूजावा विमल असती तेणे भाग्य पाविजे समजती मूर्ख भक्त वेस्ती दरिद्र भोगिजे. आधी देवास ओळखावे मग अनन्य भावे भजावे अखंड ध्यानची धरावे सर्वोत्तमाचे. सर्वामध्ये जो उत्तम तया नाव सर्वोत्तम आत्मानात्म विवेक वर्म ठाई पाडावे. जाणो देह रक्षी आत्मा द्रष्टांतर साक्षी पदार्थ मात्रास परीक्षी जाणपणे. तो सकळ देहामध्ये वर्ततो इंद्रिय ग्रामे चेष्टवितो प्रचितीने प्रत्यय येतो प्राणी मात्री जगदांतरे म्हणून राखावी अंतरे. दाता भोक्ता परस्परे सकल काही देव वर्ततो जगदांतरी तोची आपुले अंतरी. त्रैलोकीचे प्राणी मात्री बरे पहा मुळी पाहणार तो एकला सकळा ठाई विभागला. देह प्रकृतीने झाला भिन्न 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 भासे देहाकारे प्रस्तुता एकची अंतरे. बोलणे चालणे निर्धारे तयासीच घडे. आपुले पारिखे सकळ लोक पक्षी स्वापद पश्वादिक किळा मुंगी देहधारक सकल प्राणी. खेचर भूचर वनचर नाना प्रकारे जलचर चत्वार प्राणी विस्तार किती म्हणून सांगावा. समस्त जाणवेने वर्तती रोकडी पाहावी प्रचिती. याची आपली संगती अखंड आहे जगदांतरे ओळला धणी. किती एकवटील प्राणी परिते ओळायाची करणी आपणापासी. हे आपणाकडेच येते राजी राखावे समजते देहासी बरे करावे ते आत्मयास पावे. दुर्जन प्राणी त्यातील देव तया चला ताड स्वभाव. रासाला जरी राव तरी तो तंडो नये की. प्रसंगी सांडीच करणे पुढे विवेके विवरणे. विवेक सज्जनची होणे सकळ लोकी. आत्मत्वी दिसतो भेद हा अवघाची देह संबंध एका जीवने नाना स्वाद औषधी भेदे. गरळ आणि अमृत झाले पर्याप पण नाही गेले. साक्षत्वे आत्म्यास पाहिले पाहिजे तैसे. अंतर्निष्ठ जो पुरुष तो अंतर्निष्ठेने विशेष. जगामध्ये जो जगदीश तो तयास ओळखा. नयनेची पाहावा नयन मने शोधावे मन. तैसाच हा भगवान सकळा घटी. तेणे विण कार्यभाग आडे सकळ काही तेणेची घडे. प्राणी विवेके पवाडे तेणेची योगे. जागृतीस व्यापार घडतो संबंध तयासीच पडतो. स्वप्नामध्ये घडे जो तो येणेची न्याये. अखंड ध्यानाचे लक्षण अखंड देवाचे स्मरण. याचे कळता विवरण सहजची घडे. सहज सांडून सायास हाची कोणी एक दोष. आत्मा सांडून अनात्म्यास ध्यानी धरिती. परी ते धरिता ही धरेना ध्यानी येती व्यक्ती नाना उगेची कष्टती मना कासा विस करुनी. मूर्ती ध्यान करिता सायासे तेथे काचे कची दिसे. भासो नये त्याची भासे विलक्षण. ध्यान देवाचे करावे किंवा देवालयाचे करावे ह्याची बरे विवरावे आपले ठाई. देह देऊळ आत्मा देव कोठे धरू पाहता भाव. देव ओळखून जीव तेथेच लावावा. अंतरनिष्ठ ध्यान ऐसे दंडक ध्यान नारिसे. प्रत्यय विण सकळ पिसे अनुमान ध्यान. अनुमाने अनुमान वाढे ध्यान धरिता सवेची मोडे. उगेची कष्टती बापुडे स्थूळ ध्याने. देवास देहधारी कल्पिती तेथे नाना विकल्प उठती. भोगणे त्यागणे विपत्ती देह योगे. ऐसे मनी आठवते विचारिता भलतेची होते. दिसो नये ते दिसते नाना स्वप्नी. दिसते ते सांगता नये बळे भावार्थ धरिता नये. साधक कासाविस होये अंतर्यामी. सांगोपांग घडे ध्यान तयास साक्ष आपुले मन. मनामध्ये विकल्प दर्शन होऊच नये.
फुटक मन एक वटिले तेणे तुटक ध्यान केले तेथे कोण सार्थक झाले पहाना का. अखंड ध्याने न घडे हित तरी तो जाणावा पतित हाची अर्थ सावचित बरा भावा. ध्यान धरते ते कोण ध्याने आठवते ते कोण दोन्ही मनन्य लक्षण असिले पाहिजे. अनन्य सहजची आहे साधक शोधून न पाहे ज्ञानी तो विवरून पाहे समाधानी. ऐसी ही प्रत्ययाचे कामे प्रत्यय विण बाधिजे भ्रमे लोक दंडक संभ्रमे चालती प्राणी. दंडक ध्यानाचे लक्षण धरून वैसले अवलक्षण प्रमाण आणि अप्रमाण बाजारी नेणती. मिथ्या समाचार उठविती वावग्याच बोंबा घालिती मनास आणिता अंती अवघेची मिथ्या. कोणी एक ध्यानस्थ बैसला कोणी एक शिकवी तयाला मुकुट काढून माळ घाला म्हणजे बरे. मनाचे थे काय दुष्काळ जे आखुड कल्पिती माळ सांगते ते केवळ मूर्ख जाणावे. प्रत्यक्ष कष्ट करावे न लगती दोरे फुले गुंफावी न लागती कल्पनेची माळ थिटी करती काय निमित्त बुधी विण प्राणी सकळ ते अवघेची बाष्कळ तया मूर्खासी खळबळ कोणे करावी. जेणे जैसा परमार्थ केला तैसाच पृथ्वीवरी दंडक चालिला सातापाचा बळावला साभिमान प्रत्यय विण साभिमान रोगी मारिले झाकून तेथे अवघाचे अनुमान ज्ञान कैचे. सर्व साभिमान सांडावा प्रत्यय विवेक मांडावा माया पूर्वपक्ष खंडावा विवेक बळे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अखंड ध्यान निरूपण नाम समास 8वा. श्रीराम 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 श्रीराम